बदलापूर येथील शाळेतील 2 बालिकांवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कथित चकमकीच्या तपासातील त्रुटींवर उच्च न्यायालयाने सोमवारी बोट ठेवले। या तपासाबाबत राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभाग CID गंभीर नसल्याचे ताशेरे ओढत न्यायालयाने तपास पूर्ण करण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली। या प्रकरणाचा तपास CID कडून गांभीर्याने केला जात नसल्याचे त्यातील असंख्य त्रुटींवरून दिसून येते। किती काळ या त्रुटींचे समर्थन करणार अशा शब्दांमध्ये न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली। तपासातील त्रुटी आणि विलंबामुळे शिंदे याच्या कोठडीतील मृत्यूच्या चौकशीचा अहवाल न्यायदंडाधिकारी अद्याप सादर करू शकले नसल्याचे न्यायालयाने सुनावले आहे। शिंदे याने पोलिसांचे पिस्तूल हिसकावून त्यातून पोलिसांवर 3 गोळ्या झाडल्या आणि त्याला पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो ठार झाला असा पोलिसांचा दावा आहे। परंतु शिंदे याने गोळ्या झाडल्यानंतर त्याच्या हातावर त्याबाबतच्या खुणा आढळलेल्या नाहीत। शिवाय त्याला गोळीबाराआधी पिण्याच्या पाण्याची बाटली देण्यात आली होती। त्या बाटलीवर देखील त्याच्या हाताचे ठसे आढळून आलेले नाहीत। हा सगळा प्रकार असामान्य आहे अशी टिप्पणी न्यायालयाने केली। आम्हाला निष्पक्ष चौकशी अपेक्षित आहे। सत्याचा शोध घेणे आणि त्यासाठी तपास योग्यरित्या सुरू आहे की नाही यावर देखरेख ठेवून आवश्यक ते सगळे पुरावे न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर सादर केले जावे हा आमचा प्रयत्न आहे, असे उच्च न्यायालय म्हणाले आहे। या विषयावर संपूर्ण राज्यात विरोधी पक्ष या मुद्द्यावर सरकारवर ताशेरे ओढत असताना सरकारला मात्र या विषयात गांभीर्य नसल्याचं स्पष्ट दिसतंय। दर्शक हो, हा लैंगिक अत्याचार प्रकरणात तुम्हाला नेमकं काय वाटतं? यावर सरकारने कडक कारवाई केली पाहिजे की ढिसाळपणा? आपली भूमिका आणि आपली मते कमेंटमध्ये नक्की मांडा। आपला महाराष्ट्र डिजिटल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।